विवेकानंद केंद्र, विवेकानंद प्रबोधिनी बोरिवली आणि अन्य समविचारी मंच संघटना, त्यांचे पदाधिकारी आणि बंधू भगिनींनो, संयोजकांनी या वेगळ्या विषयावर मला एक 4 व्याख्यानं, 4 संवाद आपल्याशी करायची संधी दिली, याबद्दल या विवेकानंद प्रबोधिनीचे संयोजक डॉक्टर नरेंद्र जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी महाराष्ट्राची अस्मिता. हजारो वर्ष, म्हणजे किमान 1000 वर्ष ही जी वारी परंपरा चालू आहे, ती वारी परंपरा सगुण भक्तीचा एक आदर्श, सामूहिक भक्तीचा एक कालातीत नमुना आपण पाहतोय. आणि आजच्या अशा चांगल्या दिवसावर आपण मला इथं बोलण्यासाठी बोलवलं. आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि मी 4 दिवस भारत, भारतीय, भारतीयता आणि भारतीयकरण अर्थात शिक्षणाच्या दिशेनं अशा 3 ते 4 मुद्द्यावर माझे विचार व्यक्त करणार आहे. आपण त्याच्यावरच्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. गेली 25 वर्षापेक्षा जास्ती आपल्या संपूर्ण विश्वामध्ये, जगामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे तिन्ही शब्द आता स्थिर झालेले आहेत. प्रगत देश असो वा अप्रगत देश असो, जागतिकीकरणाचे फायदे तोटे अनेकांनी अनेक प्रकारे अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळं जागतिकीकरणाचा राजकारणावर, समाजकारणावर आणि समाजाच्या विविध अंगावर जो परिणाम होतोय तो आपल्याला ठाऊक आहे. आणि त्यामुळंच विशेषतः भारतासारख्या देशामध्ये ज्या सामाजिक, सांस्कृतिक, ज्या अशासकीय संघटना या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करतायत, त्यांनाही या संबंधामध्ये काही म्हणायचं आहे. आणि त्यामुळं जागतिकीकरणाच्या संबंधामध्ये विशेषतः शिक्षण क्षेत्रापुढं उभी असलेली आव्हानं आणि त्याचा परिणाम समाजावर, त्या देशांच्या शिक्षण व्यवस्थेवर जो होतोय, तो आपल्याला आत्ता आज जगाच्या शिक्षण व्यवस्थेची चिंता करायचं आज कारण नाही. पण मुळात हे भारतीय शिक्षण आहे. हे भारतीय शिक्षण आणि आपण सर्व शिक्षणाचं भारतीयकरण या विषयाच्या मागं लागलोय. वास्तविक भौतिक प्रगती एवढी प्रचंड होतीये, वेगवेगळी ज्ञान साधनं उपलब्ध होत आहेत. ऑल्विन टॉपलरच्याच भाषेत बोलायचं म्हणजे माहितीचा प्रचंड साठा, अनावश्यक साठा आपल्या मनामध्ये, डोक्यावर अखंड आदळतोय. विशेषतः या समाज माध्यमातून आपण जे वेगवेगळे ग्रुप आणि वेगवेगळी माहिती आपल्या कानावर इच्छा असो अनिच्छा असो ती कानावर पडतीये, आपल्याला अनुभवावी लागतीये. त्याचा आपल्याशी संबंध आहे की नाही, त्यातली काय गाळायची आणि काय गाळायची नाही, कोणतं स्वीकार आणि कोणता अस्वीकार, ह्याचा जरा विवेकही आपण या निमित्तानं ठेवला पाहिजे. आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये
समाज माध्यमांच्या भूमिकेबरोबरच भारतातल्या सगळ्या सामाजिक स्थितीचा विचार आणि त्या संबंधातले वेगवेगळे आयाम आपल्याला त्या संबंधात पाहिले पाहिजेत. त्याचाच जरा काहीसा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. वास्तविक हे जे परिवर्तन घडत आहे, हे परिवर्तन अत्यंत वेगानं घडत आहे. विशेषतः संगणक युग आल्यापासून याचा वेग वाढतोय. परंतु त्यामुळं काय जे बेसिक जे प्रश्न आहेत, या बेसिक प्रश्नांना उत्तरं मिळाली आहेत का? मला वाटतंय त्याचाच विचार करण्याची आवश्यकता आहे. एक 2-3 उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे ठेवतो. आपल्याला ठाऊक आहे, अमेरिका हा देश अत्यंत प्रगत, किती प्रगत, जगातली महासत्ता क्रमांक 1 ची समजली जाते. त्या महासत्तेचं चित्र 50 वर्षापूर्वी काय होतं, आज काय आहे? मी राजकारण बोलत नाही, पण अमेरिकन समाजाची स्थिती, या संबंधामध्ये जी निरीक्षणं बाहेर येत आहेत, त्या निरीक्षणाविषयी आपण काही बोलूया. 1970-72च्या काळात महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध लेखक, ज्यांनी महाराष्ट्रानं त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला, मोठ्या गौरवानं दिला, ते पु ल देशपांडे. त्या पु ल देशपांड्यांनी महाराष्ट्राला हसवलं आणि थोडंफार चिंतनही करायला लावलं. जे हसणं नव्हतं, त्या हसण्याच्या मागं जी चिंतन क्षमता होती, त्या चिंतन क्षमतेच्या संबंधामध्ये एक उदाहरण मुद्दाम त्याने आपल्या एका पुस्तकामध्ये नोंदवलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे जावे त्याच्या देशा. हे जावे त्याच्या देशा पु ल देशपांडे वेगवेगळ्या देशात प्रवास करत असताना त्या संबंधीचे त्यांचे अनुभव त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिले. 1983 साली मला वाटतं त्याची आवृत्ती मला दुसरी वाचायला मिळाली, दुसरी तिसरी. त्या पुस्तकामध्ये एक अनुभव दिलेला आहे. अमेरिकेचं वर्णन त्यांनी जे केलं आहे, ते अमेरिकेचं वर्णन पत्ता हरवलेला देश. हा देश कोणता आहे, कोणता समाज आहे की त्यांनी आपला पत्ता हरवलेला आहे. मला वाटतं इथं पत्ता म्हणजे त्यांची आयडेंटिटी काय आहे ते विसरलेत का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी उत्पन्न केला. आणि ते प्रश्न उत्पन्न करण्यासाठी त्यांना काही कारण लागलं. ते न्यूयॉर्कमध्ये रस्त्यानं जात असताना, फुटपाथवरनं जात असताना त्यांना एक वृद्ध महिला भेटली आणि त्या वृद्ध महिलेनं आपल्या हातामध्ये जो एक पोस्टल ॲड्रेस होता तो त्यांना विचारला. आणि मग विचारला, त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या भाषेमध्ये, खुणा अमुक तमुक करून. परंतु त्या अमेरिका भेटीमध्ये त्यांना जे निरीक्षण मिळालं, ते निरीक्षणं त्यांनी 2 नोंदवली आहेत. एक म्हणजे या देशामध्ये मातृदिन फार मोठ्या प्रमाणात, मोठ्या समारंभानं साजरा केला जातो. त्याचवेळी त्यांनी पाठोपाठ दुसरं निरीक्षण नोंदवलं आहे, त्याबरोबरच या समाजातली घर, कुटुंब ही संस्था उद्ध्वस्त होतीये. 70-72चा लेख आहे. त्यावेळी ते लिहित आहे की या देशातली कुटुंब व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त होत आहे. हे 70-72चं निरीक्षण एवढ्यासाठी सांगितलं की एकीकडं मातृदिन साजरा करायचा आणि एकीकडं कुटुंब संस्था उद्ध्वस्त करायची. ही जी व्यवहारातली, विचारातली विसंगती जी आहे, त्या विसंगतीचं आणखी गंभीर विकृत दर्शन आत्ता 2020-21 मध्ये एका पुस्तकाद्वारे अमेरिकेतच ते पाहायला मिळालं. अमेरिकेचे नवीन अध्यक्ष जो बायडेन, या बायडेन यांना 2 मुलं आहेत. या 2 मुलांच्या संबंधात बोलणार आहे. त्यातला एक मुलगा हंटर. या हंटरचा जो भाऊ आहे, या भावानं
आपल्या भावाचं हंटरचं चरित्र लिहिलं आहे. त्या चरित्राचं नावच आहे द ब्युटिफुल थिंग्स. हे ब्युटिफुल थिंगचं परीक्षण, समीक्षण आणि परिचय महाराष्ट्रातल्या एका विद्वान लेखकांनी, समीक्षकांनी, जे राजकीय समीक्षक आहेत, सामाजिक समीक्षक आहेत, पुरोगामी समजले जातात, त्यांनी मुद्दाम एक समीक्षण याबाबत केलं आहे. समीक्षण असं आहे की जो बायडेन यांचा मुलगा हंटर, या हंटरला ड्रग ज्याला आपण म्हणतो व्यसन, या ड्रगचं विलक्षण व्यसन जडतं. आणि व्यसन जडतं ते तेवढ्यावर ते थांबत नाहीत. ते जे देसाई म्हणून जे आहेत, हेमंत देसाई समीक्षक, ते हेमंत देसाई लिहितात त्याच्या पुढं की अरे हा जो विद्यार्थी आहे, जो बायडेन यांचा मुलगा आहे हंटर, ह्या मुलगा हा व्यसनानं पूर्ण उद्ध्वस्त झालाय. परंतु त्याच्या पुढं ते लिहितात असं, तिला आणखी विकृती अशी की हा जो हंटर आहे विद्यार्थी, तो ज्या विद्यापीठात शिकत होता त्या विद्यापीठाच्या त्याच्या प्राध्यापकांनी त्याच्या व्यसनाचं प्रखर समर्थन केलंय. म्हणजे एका बाजूला प्राध्यापक हे आपल्या व्यसनी विद्यार्थ्यांचं समर्थन करतात, त्याचं त्यांना आश्चर्य वाटतं, आणि त्याच्या पुढं त्याचं त्यांनी कारण आणि मीमांसा केली आहे की या देशामध्ये शस्त्र आणि ड्रग म्हणजे व्यसनासक्त औषधं, ही ड्रग्ज आणि शस्त्र यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आहे. कारण शस्त्र तर जगाला शस्त्र पुरवठा करणारा हा प्रचंड मोठा देश आहे, त्यामुळंच तो महासत्ता झाला आहे. आणि त्यामुळे एका बाजूला ड्रग्ज आणि एका बाजूला शस्त्र, ज्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाला जी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे की आपला मुलगा कॉलेजमध्ये विद्यापीठात शिकेल तर आपला मुलगा व्यसनासक्त होणार नाही ना. एका बाजूला 1970-72चं उदाहरण आणि एका बाजूला 2020-21चं उदाहरण, ह्याच्यामध्ये जे प्रचंड ज्या गतीनं अमेरिका चालली आहे, त्या अमेरिकेचं चित्र हे आजचं उद्ध्वस्त चित्र, हे दोन उदाहरणानं, आणि अनेक क्षेत्रामध्ये अनेक उदाहरणं मिळतील, परंतु ही दोन चित्र आपल्याला इथली कुटुंब व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था याच्या निमित्तानं आपल्याला जरा विचार करावा लागेल भारताच्या संबंधामध्ये. तिसरं एक उदाहरण या निमित्तानं मला आणखी एक आठवलं की भारताचंच उदाहरण आहे, भारतातलं उदाहरण आहे, वेगळं उदाहरण आहे. मार्च 2020 कोरोना चालू झाला आणि कोरोना चालू झाल्यानंतर लक्षात असं आलं की रस्त्यावरची वाहतूक, कारखाने, उद्योगधंदे, संपूर्ण देशाचं जे चक्र, गतिचक्र जे आहे ते गतिचक्र पूर्णपणानं थांबलेलं आहे. हे थांबलेलं चक्र, लोक तर घरी राहणार, कोट्यावधी लोक घरी राहणार, काय करणार? आणि मग पहिल्या 3-4 महिन्याच्या काळामध्ये लोकांनी जसं वर्क फ्रॉम होम हळूहळू चालू झालं तसं टी व्हीचा वापर हा प्रचंड वाढला. टी व्हीचा प्रचंड वापर वाढला. टी व्हीमधल्या जुन्या नव्या सिरियल या पुन्हा लोक आवडीनं पाहायला लागले. गेल्या वर्षी मला वाटतं जूनमध्ये टाइम्स ऑफ इंडियानं मुद्दाम एक सर्वे घेतलेला होता. त्या सर्वेमध्ये त्यांनी असं म्हटलं की या कोरोनाच्या या 3-4 महिन्याच्या काळामध्ये भारतामध्ये जे बी आर चोप्रांचं रामायण कोणा एकेकाळी प्रसिद्ध होत होतं, त्या चोप्रांना आणि त्या रामायणाला पुन्हा दिवस चांगले आलेले आहेत. म्हणजे अत्यंत अडचणीच्या प्रसंगी आम्हाला कुणाचं स्मरण होतं, आम्हाला रामायणाचं स्मरण होतं, आम्हाला महाभारताचं स्मरण होतं. हे जर लक्षात घेतलं, एक मोठे उद्योगपती आहेत
प्रोक्टर अँड गॅम्बल नावाची जी परदेशी कंपनी आहे, त्या कंपनीचे जे एक व्हाईस प्रेसिडेंट होते, त्या व्हाईस प्रेसिडेंट दिल्लीचे भारतातलेच, मला वाटतं दासगुप्ता किंवा असं काही त्यांचं नाव आहे, त्यांना दिल्लीतल्या एका कॉन्व्हेंटनं आमच्या शाळातल्या तरुण विद्यार्थ्यांना काहीतरी चर्चा संवाद करायला तुम्ही या. त्यामुळं ते म्हणाले की मी कोणत्या विषयावर बोलू. मग त्यांनी वेगवेगळ्या आधुनिक विषयांची काही नावं सांगितली. ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणाले की मी महाभारतावर बोलू का. ताबडतोब त्या स्कूलचे प्राचार्य म्हणाले, अहो कोणता जुना विषय का घातलाय. महाभारताकडं त्यांनी स्पष्टीकरण दिलं की महाभारताकडं केवळ एक जुनी कोणती तरी प्रचलित कथा, दंतकथा त्यांच्या दृष्टिकोनातून ती पाहू नका. त्या कथेच्या माध्यमातनं जी वेगवेगळी व्यक्तिमत्व येतात आणि त्या व्यक्तिमत्वांचा परस्परांशी असलेला जो व्यवहार आहे, जी चर्चा आहे, जे संवाद आहेत, त्याचं आधुनिक परिप्रेक्ष्यातून तुम्ही जर तुलना केली तर महाभारत सुद्धा आपल्याला एक प्रचंड विचार साठा, वैचारिक धन आपल्याला मिळू शकेल. दासगुप्तांनी त्याच्यावर पुस्तकही लिहिलेली आहेत, आपण ती पाहू शकता. म्हणजे पुन्हा आपल्या कोणती जी मुळं आहेत, ती मुळं आपली शाबूत आहेत ना, हे जरा पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण 1947 साली स्वतंत्र झालो आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या घटनेमध्ये 1950 साली म्हटलं गेलं, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे भारताला 2 अधिकृत नावं आली आपल्या घटनेप्रमाणे. परंतु तेवढी 2 आहेत का. कोणताही देश, कोणतंही राष्ट्र जे घडतं, जे तयार होतं, त्याला भौगोलिक सीमा असाव्याच लागतात. आणि जेव्हा आपण भारतासारख्या देशाचा विचार करतो, भारत हा प्रचंड प्राचीन देश आहे, किमान 7,000 वर्षाचा इतिहास आहे असं म्हणतो, तेव्हा त्या 7,000 वर्षामध्ये जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या स्थित्यंतर होतं. साधं व्यक्तीच्या जीवनात नावात सुद्धा स्थित्यंतर होतं आणि हे नावात स्थित्यंतर त्या त्या काळापुरतं असतं. ही भारतामध्ये भारत या नावाची गेल्या काही शतकामध्ये, सहस्रामध्ये जी स्थित्यंतर झाली, त्याच्यावरनंही आपल्याला भारताचा भूतकाळ कसा होता आणि आज कसा आहे याचं उदाहरण आणि याचे अनेक नमुने आपल्याला पाहता येतील. काही मुद्दाम आपल्या पुढे ठेवतोय. एक म्हणजे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पारंपरिक कोणती तरी पूजा करतो, कोणत्या निमित्तानं काही मुद्दाम पुरोहितांना, गुरुजींना बोलवतो आणि पूजेचा संकल्प सोडतो. त्या पूजेच्या संकल्पामध्ये गुरुजी स्थळ काळ हा मुद्दाम उल्लेख करतात. या काळाचा उल्लेख करताना कलियुगाचा उल्लेख करतात आणि स्थळाचा उल्लेख करताना ते म्हणतात असं, जम्बूद्वीपे भरतखंडे भरतवर्षे. हे जम्बूद्वीप प्रकरण काय आहे. भारताला कोण्या एका काळी जम्बूद्वीप असं म्हटलं जातं. थोडक्यात आजच्या भाषेत बोलायचं म्हणजे बृहत भारत म्हणजे जम्बूद्वीप. जम्बू याचा अर्थ जांभळं. जिथं जांभळं उदंड आहेत, जांभळाची झाडं ही कोट्यावधी आहेत, असा प्रदेश म्हणजे जम्बूद्वीप असं परंपरेनं समजलं जातं. परंतु भारताला आणखी काही जी नावं आली आहेत, त्या भारताला नावं येण्यापाठीमागं आपल्याला ठाऊक आहे की दुष्यंताचा मुलगा भरत हा जेव्हा चक्रवर्ती म्हणून स्वतःला घोषित करू लागला, त्यासाठी त्यानं अश्वमेध यज्ञ केला. तो यशस्वी झाला आणि म्हणून भरताच्या नावामुळं भारत म्हटलं जातं एका परंपरेनं. एका परंपरेनं भगवान ऋषभदेव, जैन परंपरेप्रमाणे भगवान ऋषभदेवांचा मुलगा भरत, त्याचं कर्तृत्व प्रचंड मोठं.
म्हणून त्याला भारत म्हणायला लागले. या भारत या नावाच्या पाठीमागचं आणखी एक व्याकरणात्मक स्पष्टीकरण सांगितलं जातं. ते म्हणजे भा अधिक रत. भा म्हणजे तेज, प्रकाश, ऊर्जा. हे जे प्रकाश, तेज, ऊर्जा हे जे भा या नावातनं सिद्ध होतं, माहिती मिळते, तो भा त्याला जोडून रत म्हणजे ज्ञानामध्ये, प्रकाशामध्ये, ऊर्जेमध्ये रममाण झालेला, त्याचा ध्यास घेतलेला, त्याचा पुरस्कर्ता, त्याचा समर्थक असा जो समाज, त्या समाजातल्या लोकांना भारत, भारतीयता असं आपल्याला म्हटलं पाहिजे. आपल्याला बृहस्पती आगम नावाच्या ग्रंथामध्ये भारतासंबंधी कोणत्या भागाला भारत म्हणतात, बृहस्पती आगममध्ये म्हटलंय, विष्णू पुराणात म्हटलंय, वायू पुराणात म्हटलेलं आहे. सगळ्यांच्या व्याख्या काही सांगत नाही, परंतु एक दोन व्याख्या, दोन संकल्पना तेवढ्या सांगतो. बृहस्पती आगमामध्ये म्हटलंय, हिमालयम समारभ्य यावत इंदू सरोवरम तम देव निर्मिती देवम देशम हिंदुस्तान प्रचक्षते. अर्थात हिमालयातलं पहिलं ही आणि इंदू सरोवर म्हणजे दक्षिणेकडचा सागर, यातलं पहिलं अक्षर ई, ह आणि ई असा जो ही शब्द झाला त्यापासनं हिंदू, आणि म्हणून त्याचं देवनिर्मित, हा देवानं निर्माण केलेला प्रदेश असं म्हटलेलं आहे. विष्णू पुराणात आहे, वायू पुराणात आहे. आधुनिक काळात जर बोलायचं स्वतंत्रेनंतर बोलायचं म्हणजे डॉक्टर राधाकृष्णननी 1965 सालच्या मला वाटतं प्रजासत्ताक दिनाच्या वेळेला त्यांनी या श्लोकाचा मुद्दाम उल्लेख केलाय. त्यांनी सांगितलाय श्लोक, हिमालया समारभ्य यावद इंदू सरोवरम हिंदुस्थान इति ख्यातम आद्यंताक्षर योगतः. आत्ता सांगितल्याप्रमाणे ई आणि दक्षिणेकडचं ई, इंदू, ही अशी दोन्ही मिळून हिंदुस्थान नाव हे प्रचलित झालं. आजही देशामध्ये वेगवेगळ्या जर शासकीय संस्था बघितल्या तर हिंदुस्थान हा शब्द आपल्याला अनेक ठिकाणी आढळेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स आहे, अनेक नाव आहेत, आणि त्यामुळे हिंदुस्थान हाही तितकाच परिचित आपल्याला शब्द आहे. आर्यावर्त नावाचा आणखी एक शब्द आहे. आर्यावर्त, आर्य जिथं राहतात. आपल्यावर सगळ्या पाश्चिमात्य अभ्यास तज्ज्ञांनी, संशोधकांनी गेली 200 वर्ष ज्या वेगवेगळ्या समजुती आपल्यावर अगदी ठासून आपल्यामध्ये त्या रुजवल्या, त्यातला आर्य म्हणजे वंशवाचक आहे. वास्तविक आर्य म्हणजे हा वंशवाचक नाही. आर्य हा शब्द गुणवाचक आहे. आणि म्हणून भारतातले एके वेळचे प्रसिद्ध थोर क्रांतिकारक योगी अरविंद, या योगी अरविंदांनी 1910 नंतर जेव्हा पॉंडेचेरीला आपल्या एका वेगळ्या आध्यात्मिक नैतिक कामाला वाहून घेतलं, त्या कामासाठी त्यांनी जो वेगवेगळ्या प्रकारे प्रचार प्रसार केला, त्याच्यामध्ये त्यांनी आर्य हे वृत्तपत्र किंवा आर्य हे नियतकालिक चालवलं. या आर्य या नियतकालिकाला आर्य हे का नाव दिलं याचं विवेचन त्यांनी अनेक पृष्ठामधनं केलेलं आहे. ते म्हणतात असं की आर्य म्हणजे संयमित जीवन, आर्य म्हणजे सभ्यता, आर्य म्हणजे उदात्तता, दया आणि दुर्बलांचं रक्षण हे जे करतो तो आर्य. आर्य म्हणजे योद्धा, आर्य म्हणजे प्रयत्न, उत्थान आणि विजय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आर्य. त्याच्याही पुढे त्यांनी असं लिहिलं की आर्य म्हणजे कोण?
योगी अरविंद म्हणतात ही पहिली पायरी आहे, आत्मसिद्धी हे शेवटचं साध्य आहे. आणि त्यामुळं आत्मविजयापासून आत्मसिद्धीपर्यंत जाणारा असा जो योद्धा त्याला आर्य म्हटलं पाहिजे. आणि त्यामुळं आर्य हा शब्द किती विकृत केला गेला या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आपल्या लक्षात येईल. अगदी आधुनिक काळात भारताचं वर्णन जे अनेकांनी अनेक प्रकारे केलं आहे, त्याच्यामध्ये मला वाटतंय भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, या अटल बिहारी वाजपेयींनी भारतासंबंधी जी कविता केली आहे, ही भारतासंबंधी केलेली कविता आत्तापर्यंत भारताच्या ज्या ज्या व्याख्या संकल्पना त्या सगळ्यांचं ज्याला आपण निचोड म्हणता येईल, ते निचोड म्हणजे ती कविता आहे असं मला वाटतं. ती कविता आपल्याला ठाऊक आहे, भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. त्याचं वर्णन करताना ते म्हणतात, काश्मीर किरीट है, हिमालय मस्तक है, पंजाब और बंगाल ये विशाल कंधे है, पूरब और पश्चिम घाट दो विशाल जंगे है, कन्याकुमारी इसके चरण है, सागर इसके पग पखारता है. यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये अर्पण की भूमि है. मला वाटतंय हे तर्पण अर्पण, योद्धांची भूमी, अभिनंदनाची भूमी, हे सगळी जे शब्द प्रयोग केलेले आहेत ते सगळे योगी अरविंदांशी जुळत आहेत असं आपल्या लक्षात येईल. म्हणून हा भारताचा सर्व इतिहास भूगोल हा लक्षात घेता भारताची काही विशेष ओळख आहे का, त्या ओळखीचाही विचार केला पाहिजे. आणि या ओळखीचा विचार करत असताना आर्य चाणक्य, या आर्य चाणक्यानी एक मोठं मार्मिक विधान, मार्मिक लक्षण आपल्या एका श्लोकाद्वारे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतात असं, त्यांचा श्लोक प्रसिद्ध आहे. तो श्लोक असं सांगतो की त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम तजेत. त्यजेत एकम कुलस्यार्थे, आपलं कुळ आपलं कुटुंब याच्यासाठी एकानं त्याग करावा, केला तरी फारसा हरकत नाही. ग्रामस्यार्थे कुलम तजेत, एखाद्या ग्रामाचा छोट्या समाजाचा जर उद्धार होत असेल, जर त्यांची प्रगती होत असेल तर एखाद्या कुटुंबानेही त्याग करायला हरकत नाही. आणि अर्थात त्याच्या पुढे असं म्हणतात, ग्रामम जनपदस्यार्थे, जनपद मोठा समाज, या मोठ्या समाजासाठी एखाद्या छोट्या खेड्यानं, एका छोट्या मानव समूहानं जर आपला विलय करून घेतला, आपण स्वतः संपून गेलो, हा नश्वर देह संपवला तर फारसे काही हरकत नाही, किंबहुना ते कर्तव्य आहे. त्याच्या पुढं असं म्हटलं जातं की आत्मार्थे पृथ्वी त्यजेत. अर्थात या व्यक्तीच्या आपल्या आत्मा कशासाठी, पृथ्वीचा त्याग करावा आणि आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा त्याग करावा. ही जर चारी लक्षणं जर बघितली तर भारतामध्ये अनेक नररत्न आपल्याला पाहायला मिळतील. अनेक नररत्न, सावरकर त्यातलंच उदाहरण आहे. हे काय बंधू असं तो जरी साथ आम्ही, हे यापेक्षा वेगळं नाही आहे, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल उदाहरण आहे. चाफेकर बंधूंचं अशी अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक प्रांतामध्ये आपल्याला अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून भारत आणि भारतीय या संबंधी इतिहासामध्ये इतकी उदंड उदाहरणं आहेत. या उदंड उदाहरणं जर पाहिली तर आपल्याला या संबंधी या चार ज्या संदर्भ आहेत, जे शब्द समूह आहेत, या शब्द समूहांच्या आधारे
आपल्याला एक कसोटी करता येते. ती कसोटी म्हणजेच ज्याला आपण प्रगती होणार की अधोगती होणार, विजय होणार की पराजय होणार, स्वातंत्र्य मिळणार की आम्ही पारतंत्र्यात पुन्हा राहणार, या सगळ्याची उत्तरं आपल्याला या चाणक्याच्या श्लोकातून मिळू शकतात. म्हणून राजकीय असेल, सामाजिक असेल, अशा ज्या अनेक उदाहरणं आहेत, या उदाहरणामध्ये चाणक्याचा हा जो श्लोक आहे, तो श्लोक जर आपण कसोटी म्हणून वापरला तर आपल्याला व्यक्ती जीवनापासून राष्ट्र जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याची ओळख पटते, त्याचा अनुभव येतो, त्याची सत्यता पटवून घेता येते. 20-22 वर्षापूर्वी घडलेलं उदाहरण आहे. कंधारच्या प्रकरणामध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते आणि मला वाटतं जसवंत सिंग परराष्ट्र मंत्री किंवा संरक्षण मंत्री होते. विमानाचं अपहरण झालं. विमानाच्या अपहरणामध्ये जे काही 150-154 लोक होते, या 150-154 लोकांच्या पैकी काही जण सुटका झाली, परदेशी होते त्यांची. जे भारतीय नागरिक होते, या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी जो संबंधित कुटुंबियांनी आणि संबंधित समाजाने सुद्धा जो हलकल्लोळ केला, त्या हलकल्लोळामुळं शासनाला काश्मीरमधले अतिरेकी जे दीर्घकाळ त्रास देत होते, त्या दीर्घकाळ त्रास देणारे अतिरेकी जे पकडले होते, त्यांच्या मोबदल्यामध्ये यांना सोडावं लागलं आणि मागून मग आपले नागरिक सुटले गेले. म्हणजे आपण म्हणतो की कुटुंबानं त्याग करावा, लोकांनी त्याग करावा मोठ्या समाजासाठी. आपण किती मागं होतो. मला वाटतंय शिक्षणाच्या भारतीयकरणाची चर्चा किंवा आपण करू तेव्हा हा मुद्दाम अधोरेखित करावाच वाटतो. सध्याचं शिक्षण कसं आहे, ठीक आहे, परंतु भारत आणि भारतीयता या सगळ्यांची ओळख जी होते, ती ओळख दीनदयाळजी उपाध्याय यांनी एका मार्मिक शब्दामध्ये केलेली आहे. तो शब्द त्याच्याही अगोदर समाजामध्ये फार विद्वान लोकांच्यात थोडा किंवा पुस्तकी शब्द होता. दीनदयाळजी उपाध्याय यांनी तो आणखी समाजामध्ये जाणीवपूर्वक हा पसरवायचा, त्याच्यावर चिंतन करण्याचा हा त्यांनी मोठा प्रयोग केला. आणि तो म्हणजे भारतीय समाजाची ओळख, कोणत्याही देशाची ओळख, ती देशाची ओळख, राष्ट्राची ओळख, देशाची ओळख ज्या शब्दानं केली जाते त्यालाच अर्थात चित्ती असं म्हणतात. म्हणून स्वतः ते लिहितात असं आपल्या एका पुस्तकात की राष्ट्र की भी एक आत्मा होती है, राष्ट्र की भी एक आत्मा होती है, शास्त्रीय परिभाषा में उसे चित्ती कहते हैं. प्रत्येक समाजाची जी एक जन्मजात प्रकृती आहे, जन्मजात प्रकृती ती इतिहासानं दिलेली नाही आहे, ती जन्मजातच आहे, ती त्याच्या DNA मध्येच आहे. आणि ही जी DNA मध्ये असलेली जी जन्मजात प्रकृती स्थिती जी आहे त्याला दीनदयाळजी उपाध्याय चित्ती असं म्हणतात. आणि मग याच दृष्टिकोनातून भारतामधल्या ज्या दोन संकल्पना अत्यंत प्रचलित आहेत, त्यातली एक धर्म आणि धर्मानंतर एकात्म. आणि म्हणून एकात्म मानववाद मला वाटतंय त्याचंच फळ आहे. परंतु धर्म आणि एकात्म या दोन महत्वाचे शब्द आपल्या शिक्षणाच्या भारतीयकरणाच्या प्रक्रियेमध्ये मुद्दाम लक्षात ठेवले पाहिजेत. म्हटलं असं जातं की धर्म, भारत आणि भारतीय घटना, भारतीय समाज, धर्म म्हटलं की एकमेव अर्थ डोळ्यापुढे येतो, हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म. याला कारण
याला कारण आम्ही सेक्युलर आहोत, म्हणजे निधार्मिक आहोत. सेक्युलर आणि निधार्मिक या दोन शब्द जे परस्परांना चिकटून आलेले आहेत ते पूर्णतः भारतीय परिस्थितीमध्ये विसंगत आहेत. कारण सेक्युलर या शब्दाचा पूर्ण अर्थ हा ऐहिक असा होतो. आपण सेक्युलरिझमबद्दल आपण माहिती वाचलेली असेल, ऐकलेली असेल, त्याच्यात आत्ताशी राहायचं कारण नाही काही. परंतु धर्माची संकल्पना म्हणजे जेव्हा आमच्या चित्तीमध्ये आहे, आमची ही आयडेंटिटी आहे, तेव्हा म्हणजे धर्म म्हणजे काय. अनेकांनी अनेक विद्वानांनी त्याच्यामध्ये अनेक पुस्तकं लिहिली आहेत. पावा काण्याने तर धर्मशास्त्राचा कोश म्हणून लिहिलेला आहे. आणि त्यामुळं धर्म ही संकल्पना अत्यंत मूलभूत स्वरूपाची, परंतु जी सध्याच्या काळामध्ये कोणत्या संदर्भात घ्यावी त्याच्याबद्दलच आपली पुढची विचाराची दिशा ठरेल असं वाटतं. असं म्हटलं जातं की, असं परंपरेनं म्हटलं जातं की सृष्टीचा एकूण व्यवहार चालण्यासाठी जी एक संकल्पना, जो एक कोश तयार केला आहे, जी विचार परंपरा तयार केली आहे, त्याला धर्म असं म्हणतात. म्हणजे धर्म म्हणजे काय, सृष्टी सांभाळण्यासाठी केलेली व्यवस्था. अर्थात धर्माचा आणि सृष्टी सांभाळण्यासाठी केलेली व्यवस्था हे जरा थोडं अशक्य वाटतं. कारण धर्म म्हणजेच, त्यांनी पुढं तो विद्वान लेखक वक्ता असं म्हणतो की सूर्याभोवती लहान मोठे ग्रह फिरतात. हे लहान मोठे ग्रह त्यांच्या त्यांच्या गतीनं फिरतात. त्यांच्या सूर्याभोवती फिरतात, त्याचवेळी स्वतःभोवती फिरतात. म्हणजे एकावेळी दोन गती असणं आणि सूर्यमालिकेला तिसरी गती असणं, ह्या ज्या तीन गती ज्या आहेत, या तीन गतीमध्ये शास्त्रज्ञ असं सांगतात की हे नियमितता आहे, त्यामध्ये क्रमबद्धता आहे, त्याच्यामध्ये तालबद्धता आहे. पृथ्वीचं आपण जर भ्रमण पाहिलं तर दिवस, महिने, वर्ष, ऋतू, सकाळ, संध्याकाळ ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष, शेकडो, हजारो, लाखो वर्ष त्याच्यामध्ये बदल पडलेला नाही. म्हणजे सृष्टी नियमाच्या संबंधात असलेला धर्म म्हणजे तालबद्धता, क्रमबद्धता आणि नियमितता या तीन विशेषणांना मिळून सृष्टीचा धर्म म्हटलं जातं. आपण आत्ताच्या परिभाषेमध्ये वेगळी परिभाषा वापरू, परंतु भारतीय परंपरेत याला धर्म असं म्हटलेलं आहे. म्हणजे सृष्टीचे जे नियम आहेत, सृष्टीचे जे संकेत आहेत, या संकेतासाठी अनेक ठिकाणी धर्म शब्द वापरलेला आहे. आणि धर्म आमच्या जीवनात किती मुरलेला आहे आपल्याला ठाऊक आहे की महाभारतामध्ये भीष्मानं धर्मराजाला सांगितलंय. महाभारतामध्ये भीष्मानं धर्मराजाला सांगितलंय आणि धर्मराजाला त्यांनी धर्माचं महत्त्व पटवून दिलंय. आणि धर्माचं महत्त्व पटवून देत असताना केवळ सृष्टीचं दिलं नाही, तर धर्मराजांना समजावून सांगतात की सर्व प्राणी मात्र ज्या एका सूत्रामुळं बांधले गेलेत, सर्व प्राणी ज्या एका सूत्रामुळं बांधले गेलेले आहेत, त्यालाच धर्म असं म्हणतात. म्हणजे धर्माचे आयाम आणि धर्माची व्याप्ती किती आहे आपल्या लक्षात येईल. वास्तविक असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये धर्म हा खरंच लोकशाहीचा आत्मा आहे का. आणि मग जरा आपण घटनेतली वेगवेगळी पार्लमेंटच्या संबंधामध्ये आणि वेगवेगळ्या पुस्तकातनं वेळोवेळी जी पार्लमेंट संबंधी, भारतीय घटनेसंबंधी जी माहिती प्रकाशित होते, ती माहिती जरा थोडी चिकित्सकपणानं पाहिल्यानंतर
अरे जाणवतं असं की अरे इथं धर्म शब्द आहे, इथं धर्म आहे, इथं धर्म आहे. अशी उदाहरणं अनेक पुस्तकामध्ये संकलित केलेली आढळतील. आणि म्हणून धर्म हा लोकशाहीसाठी आवश्यक. याला कारण आपल्या लोकसभेमध्ये लोकसभेचे जे अध्यक्ष पीठासीन अधिकारी आपण म्हणतो, त्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या मागं जे एक मोठं संस्कृत शब्दसमूह आहे त्याच्यावर लिहिलं आहे धर्मचक्र प्रवर्तनाय. धर्मचक्र प्रवर्तनाय. हे धर्मचक्र फिरलं पाहिजे, गतिमान राहिलं पाहिजे. हे धर्मचक्र कोणतं? तर त्याचंही विवेचन लोकसभेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे वाचायला मिळतं. उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाच्या मध्ये मोठं शीर्षकच आहे यतो धर्मस्ततो जयः. पुन्हा इथं धर्म आहे. इथं त्यांनी धर्म म्हणजे सत्य. जिथं सत्य आहे तिथं धर्म, जिथं सत्य आहे तिथं विजय. म्हणजे धर्माची संकल्पना सत्य असत्याशी जोडलेला आहे. अधर्म ही कल्पना असत्य, खोटेपणा, फसवणूक आणि सत्याची संकल्पना धर्माकडे जोडली गेली आहे. आणि म्हणून धर्मचक्र हे आपल्या तिरंगी ध्वजावर आहे. त्याचा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. सम्राट अशोकाच्या त्याच्या स्तंभावरनं घेतलेला आहे वगैरे वगैरे. परंतु धर्मचक्र हा शब्द किंवा धर्म हा शब्द भारतीयांच्या नसानसामध्ये मुरलेला आहे. आणखी एके ठिकाणी लिहिलाय की धर्म सनो यत्र न सत्यम अस्ति. जिथं लोकसभेच्याच एका मोठ्या याच्यावर लिहिलेलं आहे, एका हॉलमध्ये लिहिलेलं आहे, जिथं सत्य चालत नाही तिथं अधर्म आहे आणि जिथं सत्य आहे तिथंच धर्म आहे. त्याच्या पुढं म्हणतात असं लिहिलंय, असं तो संस्कृत उद्धृत केलाय, सत्याशिवाय धर्म अपूर्ण आहे. म्हणजे धर्माची सांगड ही सत्याकडं घातलेली आहे. आणि म्हणून धर्म म्हणजे रिलिजन ही कल्पना सामान्य माणसापासून आपल्या पाठ्यपुस्तकातून ही जितक्या लवकर जाईल तितकं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या भारतीय समाजमनावर धर्म आणि रिलिजन हे दोन्ही एकमेकाची रूपांतर, भाषांतर आहेत, समतुल्य शब्द आहेत, असा जो ठाम विश्वास सामान्य जनतेमध्ये आहे तो काढण्याचं काम या शिक्षण व्यवस्थेतल्या तुम्हा आम्हा सर्वांनाच करावं लागायचं आहे. आणि म्हणून धर्म, त्याच्याही पुढं धर्माच्या संबंधामध्ये असं सांगितलं तर धर्म हा वैयक्तिक नसतोच, धर्म हा सामूहिकच असतो. त्याचं स्पष्टीकरण देताना अनेक जणांनी अनेक प्रकारे विवेचन केलेलं आहे. कारण धर्म ही संकल्पना जी आहे ती धर्म ही संकल्पना ही मूल्यावर आधारित आहे. आणि मूल्य हे आपल्या जीवन पद्धतीशी संलग्न आहे. म्हणजे धर्म कशावर अवलंबून आहे? धर्म मूल्यांच्यावर अवलंबून आहे. आणि मूल्य कशावर अवलंबून आहे? आमच्या जीवन पद्धतीवर, जीवन व्यवस्थेवर अवलंबून आहे. म्हणून धर्म, त्याच्याच बरोबर मूल्य आणि त्याच्याच बरोबर जीवन, हे जीवन जगण्याची पद्धत, या तिन्ही गोष्टी जर आपण एक सलग विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो. सुरुवातीला अविश्वसनीय वाटणारं सांगितलं, आपणही विचार करूया की धर्म हा वैयक्तिक नसतोच. धर्म हा वैयक्तिक नसतोच, धर्म हा सामूहिक असतो. त्याने उदाहरण देताना म्हटलं की अरे पितृधर्म आहे. तो पुढं विधान असं करतो, जेव्हा पितृधर्म म्हणतो तेव्हा त्या पित्याला मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे.
तेव्हा पितृधर्म संबंधित येईल. पत्नी धर्म, त्याला पत्नी नसेलच किंवा पत्नीला पती नसेलच तर पत्नी धर्म पती धर्म हे शब्द व्यर्थ आहेत. म्हणून धर्म ही कल्पना ही सामूहिक आहे, वैयक्तिक नाही. आणि धर्म ही कल्पना वैयक्तिक नाही, धर्म ही कल्पना सामूहिक आहे असं जर मानलं तर मग धर्माची लक्षणंही जी सांगितली आहेत गीतेमध्ये दिली आहेत, अहिंसा सत्य अस्तेय, म्हणजे हे सगळी जी 10 लक्षणं आहेत, या 10 लक्षणांचा विस्तार जेवढा करू, विनोबाने आपलं आयुष्य याच्यामध्ये घालवलं. असे अनेक संत महापुरुष आहेत, अनेक शंकराचार्य, ते त्यासंबंधित धर्मासंबंधीच बोलत असतात. आणि म्हणून धर्म या शब्दाची व्याप्ती ही सखोल आहे. फक्त आपल्या एकूण जीवन पद्धतीमध्ये धर्माशिवाय आपण वागू शकत नाही. आणि वागू शकत नसल्यामुळं धर्माचा भारतीय संदर्भामध्ये आपण वारंवार उल्लेख करणं आवश्यक आहे. म्हणून धर्मावर इतकी शेकडो पुस्तकं आहेत, त्याचं एक 10-15 मिनिटामध्ये विवेचन करणं फारसं गरज नाही, आवश्यक नाही. आपण जास्ती अधिक सुज्ञ आहात. परंतु आणखी एक वैशिष्ट्य, जी भारतीयपणाची जी वैशिष्ट्ये आहेत, त्या वैशिष्ट्यामध्ये आणखी एक वैशिष्ट्य मुद्दाम नोंदवलं पाहिजे, तो म्हणजे एकात्म. हे एकात्म प्रकरण काय आहे? एकात्म प्रकरण म्हणजे जे जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिक, ते सर्व एकात्म आहे. भारतीय परंपरेत व्यक्ती ते समष्टी, व्यक्ती ते परमेष्टी हा शब्द समूह आपल्याला ठाऊक आहे. व्यक्ती ते परमेष्टी, व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, विश्व आणि परमेष्टी, सृष्टी आणि परमेष्टी, असे जर 6 शब्द, आणि हे 6 शब्द एकमेकाशी निगडीत ठेवतो की नाही त्याच्यावर आपलं भारतीयत्व अवलंबून राहणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ, व्यक्तीचा विकास होतो, व्यक्ती मिळवते, मोठी होते. ती मिळवते, मोठी होते, कुटुंबाच्या आधारावर होते. ती कुटुंब मिळून ते कुल बनतं, समाज बनतो. म्हणजे कुटुंब, कुल, समाज, राष्ट्र, विश्व, सृष्टी आणि समष्टी हे 6 शब्द, या 6 शब्दातली एखादी जरी कडी जरी थोडी दुर्लक्ष किंवा अशक्त किंवा कमकुवत अशी जर राहिली तर सगळा डोलारा कोसळतो, सगळा डोलारा कोसळतो. म्हणून एकात्म समाज म्हणजे जो कुटुंबापासून व्यक्तीपासून परमेष्टीपर्यंत, आणि हे सूत्र आपल्याला अनेक व्याख्यानासाठी, अनेक विषयासाठी पूरक ठरेल. केवळ 1-2 किंवा 3 उदाहरणांचा उल्लेख करणार आहे. आज कुटुंब व्यवस्था अमेरिकेतले काय किंवा भारतातली काय, ही कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे असं एका बाजूला म्हटलं जातं. परंतु कुटुंब व्यवस्था जर धोक्यात आली असेल किंवा कुटुंब व्यवस्थेला काही जर तडे जात असतील तर हे तडे जाण्यापाठीमागे कोणती कारणं आहेत जर आपण शोध घ्या. ही आपण एका बाजूला औद्योगिक प्रगती, तांत्रिक प्रगती आणि आत्ताच्या माहितीच्या प्रचंड महाजालामध्ये जी होणारी प्रगती आहे, ती प्रगती एका अक्षावर, आणि दुसऱ्या अक्षावर आपलं कुटुंब, आपला समाज, आपला देश, आपलं विश्व, असे 2 अक्ष जर आपण परस्परांना यातला संबंध काय असावा असा जर आलेख काढायचा प्रयत्न केला तर आपल्याला किती सरळ किंवा विकृत किंवा कर्व एखादी कशी मिळेल, काय मिळेल, हा
गणितज्ञांचा आणि संख्याशास्त्रीयांचा अभ्यासाचा विषय आहे. परंतु औद्योगिक प्रगती आणि कुटुंब संस्था, सामाजिक संस्था यातला परस्पर संबंध किती सहज सुलभ आहे, एकमेकाला पूरक आहे का एकमेकाला मारक आहे, हे आपल्याला सहज पाहता येतं. या संबंधामध्ये जे वेगवेगळे शासकीय संस्था काम करतायत, या कामावरूनच आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतील की कुटुंब संस्थेला म्हणजे या काही वर्षामध्ये, विशेषतः बंगलोरसारखं शहर असेल, पुण्यासारखं शहर असेल, मोठी जी औद्योगिक प्रगतीची शहरं आहेत, त्याच्यामध्ये तरुण जोडप्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण चिंताजनक प्रकारे वाढत आहे. म्हणजे आमच्याकडं आर्थिक संपत्ती प्रचंड, परंतु कुटुंब व्यवस्थेला धोका. याच्यामध्ये समतोल कसा घालायचा हा सामाजिक शास्त्रज्ञ, सामाजिक विचारवंतांना पडणारा प्रश्न. परंतु आमची एकात्मता कुठं तरी त्याला ठेच पोचते, त्याला धक्का लागतोय. त्याचाही विचार आपल्याला भारतीयतेच्या संबंधामध्ये, शिक्षणाच्या भारतीयकरणाकडं लक्ष देताना आपल्याला कुटुंब आणि समाज व्यवस्था आणि औद्योगिक प्रगती याचाही कुठंतरी तुलनेनं समतोल न्यायानं विचार करावा लागेल. म्हणून त्याच्याशी निगडीत सामाजिक स्वास्थ्य आहे. सामाजिक स्वास्थ्य केव्हा बिघडतं आणि केव्हा बिघडत नाही. जेव्हा बेकारीचा अक्ष वाढतो, बेकारीचा अक्ष वेगवेगळ्या कारणांनी वाढत जातो, तेव्हा सामाजिक स्वास्थ्याला धक्का पोचतो. बेकारीचा अक्ष किंवा बेकारी कमी प्रमाणात वाढायला लागते, कमी प्रमाणात होते, तेव्हा सामाजिक स्वास्थ्य वाढण्याची शक्यता निर्माण होते. हे कुटुंबाप्रमाणेच एकात्मतेला धक्का बसणारं पर्यावरण, म्हणजे याचा संबंध विश्वाची आणि सृष्टीशी आहे. जी भौतिक प्रगती होतीये, ही भौतिक प्रगतीच्या मागं आम्ही पर्यावरणाचा ऱ्हास किती करतोय. एक उदाहरण, दोनच उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे, आपल्याला ठाऊक आहे की रामचंद्र गुहा म्हणून एक फार मोठे इतिहास अभ्यासक, हे म्हणून इतिहासात, वर्तमानात आणि अन्य देशातही ते अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तकं, म्हणजे इंडिया आफ्टर गांधी असेल, गांधींच्या नंतरचा भारत असेल, किंवा अनेक पुस्तकं असतील. त्यातलं एक साधारणपणे 10-15 वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं एक, त्या पुस्तकाचं शीर्षकच होतं, त्या पुस्तकाचं शीर्षक होतं हाऊ मच शुड ए पर्सन कन्झ्युम अ डे. एखाद्या व्यक्तीला दिवसभरात काय काय कन्झ्युम करावं लागतं. एखाद्या व्यक्तीला एका दिवसभरात आपल्या दैनंदिन आहारासाठी, राहण्यासाठी आपल्याला किती गोष्टीचा उपभोग घ्यावा लागतो. हाऊ शुड ए पर्सन शुड कन्झ्युम, अशा प्रकारे ते पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी 2 देशांची मुख्यतः तुलना केली आहे, एक भारत आणि एक अमेरिका. भारताच्या संबंधातलं काय चित्र आहे, जल, जंगल आणि जमीन याचं प्रदूषण किती प्रमाणात वाढत आहे, या संबंधी नित्य बातम्या आणि त्याला पूरक अनेक प्रकारची माहिती. जलप्रदूषण होऊ नये, जंगल ही टिकली पाहिजेत. दर महिन्याला आपण या संबंधामध्ये अनेक शासकीय उत्सवही साजरे करत असतो. पण जल, जंगल आणि जमीन हे आमच्या प्रत्येक व्यक्तीच्या, भारतीयांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्या रामचंद्र गुहांनी अमेरिकेतलं मुद्दाम उदाहरण दिलंय. पुन्हा अमेरिकन जीवन व्यवस्थेतली मोठी विसंगती
त्यांनी त्या पुस्तकामध्ये दाखवलेली आहे. ते म्हणतात असं की पर्यावरणीच्या संबंधामध्ये, निसर्गाच्या संबंधामध्ये जगामध्ये संशोधन जे देश करतात ते देश जर क्रमवारी लावली तर त्या देशांच्या क्रमवारीत जगामध्ये अमेरिका हा प्रथम क्रमांकाचा देश ठरेल. म्हणजे पर्यावरणाच्या संशोधनासाठी हजारो अब्जावधी मिलियन डॉलर ते खर्च करताय पर्यावरणाच्या संरक्षणासाठी, संशोधनासाठी. संरक्षण नाही, संशोधनासाठी. म्हणजे एकीकडं तो देश पर्यावरणीय संशोधनासाठी वेगवेगळ्या क्षेत्रावर खर्च करण्यामध्ये नंबर 1 आहे. त्याचवेळी ते विसंगती दाखवतात असं की जगामध्ये जे पर्यावरण ज्या गतीनं वाढत आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा वाटा अमेरिकेचा सर्व जगामध्ये नंबर 1 वर आहे. म्हणजे पर्यावरण नाहीसं करण्यासाठी किंबहुना पर्यावरणाचे दुष्परिणाम हे वाढवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील जगात एक आहे. आणि पर्यावरणीय नुकसान होणारे जे आहे त्याच्यावर संशोधन करणारं अमेरिका हाही पहिला देश आहे. म्हणजे जगाचं वाटोळं करण्यात, अमेरिकेचं वाटोळं करण्यात नंबर 1 देश अमेरिका. आणि त्याच्याचवर त्याचंच संशोधन करण्यासाठी जी रक्कम खर्च केली जाते ती अमेरिकेकडनं. अमेरिकन जीवनातली विसंगती ही राष्ट्रीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, कौटुंबिक पातळीवर आपण पाहतोच आहे वेगवेगळ्या उदाहरणातनं. भारतासारख्या देशानं या पर्यावरणीय व्यवस्थेचा काय विचार केला आहे. एका अभ्यासकानं रामायणाचा पर्यावरणीय अभ्यास, म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म झाल्यापासून त्यांच्या शेवटपर्यंत, किंबहुना विशेषतः जी दक्षिण यात्रा जी झाली, वनवासात जे गेले, ते वनवासात जाणं आणि येणं आणि तिथं रावणाशी युद्ध करणं, या सगळ्या कालक्रमामध्ये पर्यावरण कोणत्या प्रकारे भूमिका बजावतं याचं वाल्मिकीनं रामायणामध्ये विस्तृत तपशीलवार वर्णनं केलेली आहेत. म्हणजे आमचे रामायण महाभारत असतील या ग्रंथाकडे सुद्धा अशा प्रकारचा विचार केला जातो. कारण ही आपली जी जलसंपदा आहे, जंगल संपदा आहे, या जंगल आणि जलसंपदेचं संरक्षण परंपरागत पद्धतीनं शेकडो हजारो वर्ष आमचे इथले लोक महाकवींच्या पासून सामान्य जनांच्या पर्यंत ज्या प्रकारे करतायत त्याचं वर्णन रामायणाच्या संबंधामध्ये वाल्मिकीनं केलेलं आहे. त्यांनी त्याच्यावरचं पुस्तकही ते प्रकाशित करायच्या विचारात आहेत. परंतु पर्यावरण हा आमच्या जगण्याचा, समृद्धपणानं जगण्याचा विषय आहे. हे भारताशिवाय कोणी फारसं इतिहासामध्ये लक्षात घातलं असेल असं वाटत नाही. वर्तमान आपण पाहतोय, आपण भौतिक प्रगतीच्या किती मागं लागलोय. परंतु याचबरोबर आपल्या परंपरेमध्ये 1-2 शब्द आहेत. 1-2 शब्द ते म्हणजे देव आणि दानव. देव आणि दानव याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे. परंतु आपल्या शिल्पशास्त्राच्या इतिहासात गेल्या शतकातले एक फार मोठे अभ्यासक, भारतीय शिल्पशास्त्राचे पुन्हा ज्यांनी पुनरुत्थान करण्याचा चंग बांधला ते म्हणजे रावसाहेब वझे म्हणून. ते आत्ता नाही आहेत, 100 वर्षापूर्वी त्यांनी बरंच काही लेखन केलं आहे भारतीय शिल्पशास्त्र या नावाचं. तर या भारतीय शिल्पशास्त्रामध्ये त्यांनी एक मोठं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात असं की पर्यावरणाचा विचार करत असताना, नैसर्गिक संपत्तीचा विचार करत असताना
त्यांनी दोन शब्द वापरले. ते दोन शब्द वापरतात, एक आवर्ती संपत्ती आणि अनावर्ती संपत्ती. आवर्ती संपत्ती म्हणजे ज्याला आपण रिकरिंग म्हणतो, पोस्टामध्ये बँकेमध्ये आपण रिकरिंग टाकतो, पुन्हा पुन्हा ते आपण टाकत असतो, रिकरिंग आहे ते. आणि दुसरं नॉन रिकरिंग, त्याचं पुन्हा आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही. या रिकरिंग आणि नॉन रिकरिंग, आवर्ती आणि अनावर्ती, हे दोन शब्द गृहीत धरून देवदानवांची संकल्पना त्यांनी स्पष्ट केलेली आहे परंपरागत श्लोकामध्ये. तो लेखक किंवा तो स्तोत्रकार असं सांगतो की या जगामध्ये दोन प्रकारची संपत्ती आहे, एक आवर्ती, एक अनावर्ती. आवर्ती संपत्ती पुन्हा पुन्हा निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ लहान मोठी पिकं, लहान मोठी झाडं, अल्पकालीन जे वृक्ष आहेत ते वृक्ष एकदा नंतर पुन्हा ते लावू शकतात. अशी अल्पकालीन ही संपत्ती, हे अल्पकालीन ही जी संपत्ती आहे ती आपण पुन्हा पुन्हा त्याचा उपभोग घेऊ शकतो. अनावर्ती संपत्ती जी आहे त्याचं उदाहरण तो देतो की जमीन आहे, जमिनीतली खनिजे आहेत, प्रचंड मोठे वृक्ष आहेत दीर्घकाळ टिकणारे. हे वृक्ष आणि ही जमीन, खनिज हे त्या अर्थानं अनावर्ती आहे. देवदानवाची व्याख्या करताना तो असं म्हणतो की अशा प्रकारचे समूह की या पृथ्वीवरची जी आवर्ती संपत्ती योग्य त्या पद्धतीनं आपल्या चैनीसाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या भौतिक प्रगतीसाठी वापरलं जाणं, परंतु त्याचबरोबर जी अनावर्ती संपत्ती आहे ती आवश्यक तेवढी वापरणं. मी अनावर्ती संपत्तीचा म्हणजे खनिज, वेगवेगळे प्रकार, पाणी, त्याचा आवश्यक तेवढा वापर आणि मुबलक वापर या आवर्ती संपत्तीचा, असं जे करतात त्यांना देव म्हणतात. आणि दानव की आवर्ती संपत्ती असू दे, अनावर्ती संपत्ती असू दे, त्याचा बेसुमार वापर करणं आणि आपलं ऐहिक जीवन सुखी करणं, असे जे आहेत त्यांना दानव म्हणतात. म्हणजे पर्यावरणाच्या आधारावर देवदानवाची संकल्पना कोणा एकेकाळी या समाजामध्ये, या देशामध्ये रूढ झालेली होती. म्हणून आपण पर्यावरणीय असेल, एकात्म समाज, व्यक्तीपासून समष्टीपर्यंत जर आपण विचार केला तर इथं पर्यावरण कोणत्या चक्रामध्ये, कोणत्या साखळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मला वाटतं आपल्या लक्षात येईल. त्याचा प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं तरी संबंध आहे. या सगळ्याचा विचार भारत आणि भारतीयता ह्याच्यामध्ये केला जातो. ह्याच्याशिवाय आणखी भारतीय म्हणून समजल्या जाणाऱ्या काही संकल्पना, भारतीय म्हणून समजल्या जाणाऱ्यांची काही वैशिष्ट्य आणि या सगळ्या वैशिष्ट्यांचा, गुणसंपदेचा उपयोग आम्ही आजच्या जीवनामध्ये करायला विसरलोय का, त्याचा विचार पुढच्या 1, 2, 3 विषयामध्ये आपण करायचा प्रयत्न करू. मला वाटतंय की जरा थोडंफार लांबला असेल कदाचित, परंतु साधारणपणे भारत, भारतीय आणि भारतीयता, शिक्षणाचं भारतीयकरण समजून घेण्यासाठी आपल्याला बेसिक ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पना सोप्या करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रातले आहात, आपण ऐकून घेतलं. पुढच्याही खेपेला आपण प्रतिसाद द्यावा आणि मी इथं थांबतो. जय भारत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.